पारंपरिक पद्धतीने आज आपण आमरस बनवणार आहोत. त्यासाठी 6 ते 7 छान पिकलेले हापूस आंबे थोडा वेळ पाण्यात टाकून ठेवायचे, म्हणजे आंबे थंड होतात. आंबे स्वच्छ धुवून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आंबा सर्व बाजूने प्रेस करून मऊ करून घ्यायचा, म्हणजे त्यामध्ये गुठळ्या होत नाहीत व रस छान निघतो. आता सर्व आंबे पिळून घेऊ. कोय व साल यामध्ये थोडंसं पाणी घालून त्यातील रससुद्धा काढून घ्यायचा व तो रस काढलेल्या रसामध्ये मिक्स करायचा. आता आंब्याचा रस चांगला फेटून घ्यायचा. तुम्ही इथे बघू शकता, त्यामध्ये अजिबात गाठी झालेल्या नाहीत. छान दाटसर रस झालेला आहे. थोडासा रस टेस्ट करायचा, मगच त्यामध्ये आवडीनुसार व चवीनुसार साखर किंवा गूळ घालायचा. येथे आपण 4 चमचे गूळ पावडर घातली आहे. चिमटभर मीठ व अर्धा चमचा सुंठ पावडर घालून व्यवस्थित मिक्स करायचे. तयार आमरस थंड करून आवडीनुसार पुरणपोळी, चपाती, पुरी यासोबत याचा आस्वाद घ्यायचा. रेसिपी नक्की ट्राय करा.